पातोडा गावात डुक्करांचा हैदोस। नागरिकांचे आरोग्य धोक्यात। चाळीसगाव 7 जुलै 2025। चाळीसगाव तालुक्यातील पातोडा गावामध्ये मोकाट फिरणाऱ्या डुक्करांनी हैदोस घातला असून यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। गावातील भरवस्तीत बांधण्यात आलेल्या डुक्करांच्या गोठ्यामुळे ही समस्या अधिकच वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील डुक्कर थेट घरांमध्ये घुसून नासधूस करत आहेत। यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना या डुक्करांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे। जर एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध व्यक्तीला डुक्कराने चावा घेतला तर रेबीज सारख्या महाभयंकर आजाराला सामोरे जावे लागू शकते अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। डुक्करांच्या या हैदोसामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढली असून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायत आणि आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। गावातील नागरिक या डुक्करांच्या त्रासामुळे त्रस्त झाले असून प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। मी आबा शामराव महाजन पातोंडे गावाचा रहिवासी असून आणि ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे। आमच्या गावात जो इथं वडर समाज आहे त्या लोकांनी गावात इतके डुकरं सोडलेले आहेत की ते आमच्या आरोग्याला धोका आहे। आणि इथं बाजूला अंगणवाडी आहे, अंगणवाडीच्या बाजूला गरीब लोकांचे घरं एक रहिवासी राहतात आणि त्या माणसाने तिथं डुकरांसाठी एक मोठा शेड केलेला आहे आणि त्याला वारंवार सांगूनसुद्धा तो ऐकत नाही। आणि कोणी महिलांनी त्यांना बोलायला गेले तर ते सांगता की आमचे डुक्करे गावात फिरतील, तुमच्याने जे होईल ते करून घ्या। आणि अक्षरशः इतका वास येतो तर रात्री जेवण करू वाटत नाही। आम्ही प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतला वारंवार तक्रार देऊनसुद्धा ग्रामपंचायत लक्ष देत नाही आणि सरकारी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राला वारंवार तक्रार देऊनसुद्धा ते सुद्धा काही करत नाही। ह्या डुकरांमुळे आता रॅबीज नावाचा आजार होऊ शकतो आणि असा आजार झाल्यानंतर पूर्ण गावात त्या समाजाने दहशत पैदा करून ठेवली। कोणी बोलायला गेले तर ते सर्व एकत्र जमून आणि शिवीगाळाने मारहाण करण्याची धमकी देतात। काय नाव आहे? रवींद्र रमेश परदेशी। या वाड्यामध्ये राहतो आम्ही। इथं आम्हाला त्या डुकरांचे लई त्रास आहे। ते येतात आणि घाण करून जातात, सरे कोरून जातात घराजवळ आणि लई ते गंदगी करतात इथं। आणि इथं त्यांनी ते शेड करून ठेवलेलं आहे। इथं ते शेडांचा लई वास येतो। जेवणाच्या टायमाला लई वास सुटतो, त्याच्यामध्ये जेवण जात नाही, काही जात नाही। काय नाव आहे? बरं, काय समस्या आहे? बिल समस्या डुकरेची डुकरांचं का आमचं झोपड्याचं घर आहे दादा, तिथे त्रास देता, रात्रीचे कोरता डुकर। हा मग काय सांगू आता, गच्ची त्यांना सांगितलं भाऊ आवरून घ्या, नाही ऐकतं ते ताट होता, अशी गाया करता। कोण शिवीगाळ करतं? शिवीगाळ कोण करतं? ते डुकरवालं मालक का? हा डुकरवालं। डुकरांमुळे आम्हाला धोका आहे। इथे घाण करते हे करते, आमच्या शेडवरती आमच्याकडे बी घाण करते आहे आणि आम्हाला बोलायला गेलं त्यांना तर आम्हाला मारहाण करते आहे। आणि समजेजण एक कच्ची जमा होऊन सण आम्हाला हे करते। काय करते? मारायला सुटते आम्हाला। हां मग त्याच्यामुळं आम्हाला माहीत त्यांचं डुकरांनी शेड बांधलं आहे तिथे इकडे बी तिकडं आमची लहान मुलं आहे, आम्ही काय करणार आहे? हो ते त्यांना बोलायला गेलं तर आम्हाला मारहाण करत्या।